पाहिला तर विषय काय माहितीये का, सौऱ्याच्या हळदी येते आणि जायचं तर खरा, पण विषय असला झाला तुम्हाला सांगतो, भुका एवढ्या बॅक करायला लागल्या होत्या. आता मला तर माहिती आहे टायमाला काय हळदी लागत नाही, त्या हळदीच्या कार्यक्रमात आपलं काय काम नसते, त्यामुळे नीट नाश्ता करायला आलोय. रामभाऊ तर पहिल्यांदा नाही म्हणला आणि परत आल्यावर गपागप खायला लागला होता. भावानं तुम्हाला विचारायचं राहिलं बरं का, पण तुम्ही काय नाश्ता जेवण केला असं? शक्यतो लय जण सुकापुरी मागत नाही बरं का, पण लय मी बेनलाजी माणूस आहे, 2-2 सुकापुऱ्या मागून खाल्ले ते. आता नाश्ता तर मस्तपैकी फुल झाला होता बरं का. रामभाऊला म्हणलं चल डायरेक्ट हळदीला जाऊ, पण रामभाऊ मला चहा प्यायल्याशिवाय जायचं नाही, त्यामुळे एक चहा पण प्याला. तिथनं नेट मंगल कार्यालयात आलो बरं काय. जायला म्हणलं इथं तर कोण दिसेना झाले. जाऊ द्या म्हणलं, आपल्याला कोणाच काय घेणे त्यांना, आपल्याला डायरेक्ट नवरदेवाची गाडी घ्यायची, त्यामुळे डायरेक्ट सगळ्याला हटवत नवरदेवाकडे गेलो, तर नवरदेव हातात सुद्धा हात द्यायला तयार झाला नाही. जायला म्हणलं हे आताच असं वागा लागलं म्हणल्यावर पुढे तर काय खरंच ना आपलं. आता हे डीजे बघून तर असलं बेकार नाचू वाटायला लागलं होतं, पण ही पोरं काय म्हणले माहिती काय, जेवण झाल्याशिवाय काय नाचायचं नाही. आता इकडे हळदीचा कार्यक्रम तर चालू व्हायला लागला होता बरं का, पण सौर्यानं चुकीचा ड्रेस घातला असं मला वाटायला लागले. मला वाटलंच बरं का, ह्याला ड्रेस काढायला लावणार, मग काढायला लावणार. ते पण हळदीच्या कार्यक्रमाला हाफ ड्रेस घालायचा. थांबा तुम्हाला एक कॅरेक्टर दाखवतो. इकडे चांगला हळदीचा कार्यक्रम चालू आहे, पण सौरभ शेट इकडे काय खेळायला माहिती का, कॅन्डी क्रश. आणि लेवल किती चालू आहे माहिती का, 13,000. कुठनं टाइम भेटतं एवढा? चला म्हणलं ह्यांचं आता कार्यक्रम चालू राहणार आहे, आपण पहिले तर जेवण करून घ्यावं. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि रात्रीच्या हळदीच्या जेवणाला तर थोडंच नव्हतं बरं का. आणि इकडं आकाश शेटनं काय हाती घेतलं, सगळ्यालाच वाढा लागला होता. चपाती खावा. आता सगळेजण 10 वाजता नाचून बंद झाला बरं का, पण विषय काय झाला, रामभाऊला चल म्हणलं गावाकडे, तर रामभाऊ मला मी काय येत नाही, मला मी निवांत येणार आहे, त्यामुळे माझे मी एकटा झालो.